सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एकूण जवळपास 11,000 पर्यंत जागा निघालेल्या होत्या गट क ड साठी. याचं मित्रांनो वेळापत्रक आलेलं आहे, जे की 30 नोव्हेंबरपासून तुमची गट ड ची परीक्षा सुरू होते आणि गट क ची अशी संपूर्ण मिळून 12 डिसेंबरपर्यंत परीक्षा चालणार आहेत. तर यासाठी टोटल किती अर्ज आलेले आहेत, तर गट क साठी मित्रांनो 1,45,000 पर्यंत टोटल या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत परीक्षा देणार आहेत. म्हणजे ही जी त्यांनी वेळापत्रकामध्ये काउंट दिलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय केलेले आहे, त्यांची परीक्षा फीज वगैरे सर्व भरलेली आहे, त्यांचं फॉर्म जो आहे तो क्लिअर असणार आहे. आता अर्ज किती आले आपल्याला टोटल त्याचं काही घेणे देणं नाही, फक्त किती विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्याची या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे शिफ्ट वाईज. परंतु याच्यामधूनही बरेचसे विद्यार्थी गैरहजर राहू शकतात, बरेच विद्यार्थी परीक्षा देत नाहीत, अजूनही काउंट कमी होऊ शकतो. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच माहिती सांगणार आहे की गट क साठी किती स्पर्धा असणार आहे आणि गट ड साठी किती स्पर्धा असणार आहे. तर ही माहिती आपण पाहणार आहोत आणि याच्या परीक्षा कशा होणार आहेत तेही पाहणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो, स्पर्धा या ठिकाणी खूप कमी आहे, यावेळेस जागा जास्त आहेत, अर्ज जे आहेत कमी आलेले आहेत आणि याच्यामधूनही मित्रांनो किती विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसत आहेत, तर पहा गट क साठी 1,45,000 विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत. टोटल गट क साठी जागा जर पाहिल्या आपण मित्रांनो किती होत्या, 6,000 प्लस जागा गट क साठी होत्या आणि गट ड साठी मित्रांनो 4,000 जागा या ठिकाणी होत्या, 4,000 प्लस जागा होत्या. तर गट ड साठी किती अर्ज आलेले आहेत, 1,05,000 पर्यंत या ठिकाणी गट ड साठी अर्ज मित्रांनो प्रसिद्ध झालेले आहेत आणि गट क साठी मित्रांनो 1,45,000 म्हणजे अर्ज आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो अर्ज जास्त आलेले असतील, परंतु अर्ज छाननी झाल्यानंतर ज्यांनी फीस भरली नाही वगैरे, तर ती ही टोटल काउंट आहे, फायनल काउंट मित्रांनो किती विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसतील, त्यांचं किती विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट जनरेट होऊ शकतं, ती विद्यार्थ्यांचा या ठिकाणी काउंट तुम्हाला डायरेक्टली मी सांगतोय. आता यापैकी किती गैरहजर राहतात ती वेगळी गोष्ट आहे. तर मित्रांनो स्पर्धा खूप कमी आहे, अर्ज या ठिकाणी जास्त आलेले नसल्यामुळं जागा जास्त आहेत. मागं 2021 मध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो स्पर्धा खूप जास्त होती, यावेळेस विद्यार्थ्यांनी कमी फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत. फीज जास्त होती, यावेळेस मित्रांनो 1,000 रुपये फीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. तर आता मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं काही अशी पदं आहेत, जसं की मित्रांनो गट ड मधलं आपण एक पद पाहिलं, तर पहा रेग्युलर फील्ड वर्कर या पदासाठी जागा किती होत्या पहा या ठिकाणी दिलेलं आहे. गट ड मध्ये जागा जर पाहिल्या रेग्युलर फील्ड वर्कर म्हणजे त्या ठिकाणी नियमित क्षेत्र कर्मचाऱ्यांमधून 50% मधून हे पद भरलं जाणार होतं. 10वी पासवरतीच हे पद देखील होतं मित्रांनो. याच्यामध्ये जागा जर पाहिल्या तर 183 जागा होत्या आणि याच्यासाठी किती विद्यार्थी परीक्षा देणारे टोटल पहा 11,233 फक्त विद्यार्थी, 183 जागा आहेत. म्हणजे जवळपास मित्रांनो एका जागेसाठी 30 ते 35 विद्यार्थी या ठिकाणी असणार आहेत. खूप स्पर्धा कमी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता त्याच्यानंतर गट ड मधलं अजून एक पद आहे पहा, आता रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रेइंग वर्करमधून भरलं जातं हे. तर याचं या ठिकाणी पहा आपण हे नियमित क्षेत्र कर्मचारी, हंगामी कर्मचारी, फवारणी कर्मचाऱ्यांमधून 50% मधून हे पद भरलं जातं. याची किती जागा होत्या, 461 जागा होत्या. अर्ज किती या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे किती विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, फक्त पहा 1,660 विद्यार्थी फक्त परीक्षा देणार आहेत या पदासाठी. जागा किती आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 461 जागा आहेत. 461 जागांसाठी पहा किती स्पर्धा कमी आहे, 1,660 जण या ठिकाणी फक्त परीक्षा जी आहेत त्या पदासाठी देणार आहेत. आणि बाकी फक्त गट ड ची 3,269 जागा ज्या होत्या गट ड मधल्या, जे की 10वी पासवरती होत्या, यासाठी टोटल किती अर्ज आहेत, तर 1,00,000 पर्यंत या ठिकाणी या पदासाठी अर्ज आहेत. बाकीचे वरचे त्या 4-5 हजार अर्ज जे आहेत ते ह्या बाकी पदांसाठी आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो गट ड मध्ये देखील स्पर्धा आहे. आता गट क मध्ये जर आपण काही पदं जर पाहिली तर त्याच्यामध्येही तशाच प्रकारे मित्रांनो अर्ज जे आहेत ते आलेले, तसेच विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एखादं आपण उदाहरण पाहूया, जसं की आपण पाहू शकता मल्टीपर्पज हेल्थ वर्कर हे गट क मधलं मेल कॅन्डिडेटसाठी पद होतं. याच्यासाठी मित्रांनो टोटल या ठिकाणी वॅकेन्सी होत्या 1,580 वॅकेन्सी होत्या. आता ह्या नॉन पेसा आणि पेसा दोन्ही मिळून वॅकेन्सी होत्या 1,580. त्यासाठी किती उमेदवार परीक्षा देणार आहेत पहा, 3,133 उमेदवार फक्त परीक्षा जे आहेत ते देणार आहेत. तर पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने मित्रांनो स्पर्धा आहे. या ठिकाणी टोटल 10,000 प्लस जागा होत्या. तर तुमच्यासाठी खूप चांगली या ठिकाणी संधी यावेळेस असणार आहे आरोग्य विभाग पदभरतीमध्ये. गट ड मध्ये थोडेफार गट ड ची जी पद आहेत जी की 10वी पासवरती होती 3,000 प्लस, त्याला थोडे जास्त या ठिकाणी विद्यार्थी असणार आहेत. परंतु गट क मध्ये प्रत्येक संवर्गासाठी मित्रांनो कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते परीक्षा देणार आहेत. गट क मधली जी टेक्निकल पोस्ट आहेत मित्रांनो, तर प्रत्येक पदाची याच्यामध्ये त्यांनी शिफ्ट वाईज माहिती दिलेली आहे. टोटल कॅन्डिडेट किती परीक्षा देणार आहेत त्याची माहिती दिलेली आहे टाइम टेबलमध्ये. ह्या टाइम टेबलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तेथून तुम्ही पाहू शकता प्रत्येक पदानुसार तुमच्या पदानुसार. इतर कुठल्या पदाबद्दल तुम्ही अर्ज केला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याला किती अर्ज आलेले आहेत तेही तुम्ही सांगू शकता, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहिती समजेल. आता मित्रांनो याच्या परीक्षा ज्या आहेत त्या कशा होणार आहेत पहा. जसं की आता गट ड ची परीक्षा आहे,
याच्यामध्ये जवळपास 3,500 जी पदं आहेत, जी गट ड ची आहेत, जी की 10वी पासवरती आहेत. याच्यासाठी मित्रांनो 100 प्रश्न 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा TCS तुमची घेणार आहे. TCS मार्फत परीक्षा होणार आहे. TCS पॅटर्नचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि या सदर प्रश्नपत्रिकेमध्ये 100 प्रश्नामध्ये एका प्रश्नाला 2 गुण तुम्हाला ठेवण्यात येणार आहेत. आणि गट ड मध्ये नियमित क्षेत्र कर्मचारी जे आहेत मित्रांनो, नियमित क्षेत्र कर्मचारी आणि गट ड आणि नियमित क्षेत्र कर्मचारी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो पहा. हे गट ड झालं आणि हे नियमित क्षेत्र कर्मचारी ही दोन्ही पदं जी आहेत ती 10वी पासवरती होती. याला किती अर्ज आले तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या दोन्ही पदांसाठी सेम या ठिकाणी परीक्षा जी आहे ती होणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा पद्धतीने 25 प्रश्न 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा होईल. आणि मित्रांनो जी बाकीची पदं आहेत जसं की अकुशल कारागीर, परिवहन, HMER ही जी पदं आहेत याच्यामधली गट ड मधली या पदांसाठी मित्रांनो तांत्रिक प्रश्न जे आहेत ते असणार आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो तांत्रिक 80 प्रश्न असतील आणि बाकी मित्रांनो बाकीचे जे राहिलेले प्रश्न असतील ते इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी याच्यावरती असतील. असे मिळून 100 प्रश्न जे आहेत ते असणार आहेत. तर हे गट ड साठी 2 तासाचा वेळ असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो. ऑनलाईन परीक्षा तुमची होणार आहे. डिटेलमध्ये तुम्हाला याचा गट ड साठी फक्त 4 विषयाचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. बाकी जी पदं आहेत तांत्रिक प्रश्न त्याच्यासाठीही तांत्रिक प्रश्न असणार आहेत. जास्त पदं नव्हती त्याच्यासाठी. आता हे झालं गट ड बद्दल. आता गट क मध्ये मित्रांनो जर आपण पाहिलं याच्यामध्येही 100 प्रश्न असतील, 200 गुणाचीच परीक्षा होणार आहे. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाही आहे. आता बरेच विद्यार्थी विचारतायत की याचं लँग्वेज काय असणार आहे गट क मध्ये काही पदांसाठी, तर तेही तुम्हाला सांगतो पहा. सदर परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला एका प्रश्नाला 2 गुण असतील. ज्या पदांसाठी टेक्निकल प्रश्न आहेत त्याच्यासाठी मित्रांनो 80 टेक्निकल प्रश्न तुम्हाला असतील. यावेळेस 160 मार्काला 80 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असतील, जे की व्यावसायिक तुमच्या पदासंदर्भात जो अभ्यासक्रम आहे तांत्रिक प्रश्न जे आहेत त्या संदर्भात निगडीत असतील. आणि 20% म्हणजेच राहिलेले 20 प्रश्न जे असतील मित्रांनो ते मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित याच्याशी निगडीत असतील. आता पहा काही पदं ज्या पदासाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदासाठी मराठी भाषाविषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजीमध्ये असतील. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की गट क मध्ये प्रश्न कसे असतील, तर पहा लक्षात राहू द्या फक्त मराठीचे प्रश्न जे असतील मित्रांनो मराठीमधून येतील. हे कशासाठी असेल, ज्या पदांची शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे, पदवीवरती जी पदं भरली जाणार आहेत त्या पदांसाठी मात्र इंग्रजीमध्ये सर्व प्रश्न असतील. आणि पदवीच्या खालची जी की 10वी 12वीवरती पदं आहेत त्याच्यासाठी मराठीमधूनच पेपर तुमचे होतील. ही गोष्ट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर वाहनचालक या पदासाठी देखील मित्रांनो एकूण 20 प्रश्नाकरिता हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीचे प्रश्न असतील. आणि मित्रांनो 40 गुणाची त्याची परीक्षा होईल. 80 प्रश्नाकरता 160 गुणाची ही जी आहे ती मित्रांनो तुमची व्यावसायिक चाचणी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तांत्रिक प्रश्न देखील त्याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर याचाही 2 तासाचा वेळ असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग यालाही असणार नाही. तर अशा पद्धतीची तुमची ऑनलाईन परीक्षा जी आहे TCS मार्फत घेतली जाणार आहे. आता बरेच विद्यार्थी अजून गट क मध्ये विचारतात की पदांचा सिलेबस. तर बघा मित्रांनो पदांचा सिलेबस आरोग्य विभागाने 2023चा दिलेला नाही आहे, अजूनही दिलेला नाही आहे. 2021चा जो जुना सिलेबस आहे तो तुम्हाला पाहता येणार आहे. जुना सिलेबस मित्रांनो आणि नवीन सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये बदल नाही आहे. तांत्रिक प्रश्न ते आहेतच मित्रांनो त्याच्यावरती विचारले जाणार आहेत. फक्त मागं तुम्हाला 40 प्रश्न विचारले जायचे 80 मार्काला, आता फक्त मित्रांनो 80 प्रश्न तुम्हाला 160 मार्काला विचारले जातील. एवढाच फरक आहे. फक्त यावेळेस तुम्हाला तांत्रिक प्रश्नाचा जास्त अभ्यास करावा लागणार आहे. जसं की पहा MPWचं पद आहे, याचा सिलेबस काय आहे, मग मराठीमध्ये काय, इंग्लिशमध्ये काय आहे ते जुन्या PDF फाईलमध्ये दिलेलं आहे सर्व. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तांत्रिक प्रश्न काय आहेत, सब्जेक्ट डिटेल नॉलेज जसं की जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीजेस, वॉटरबॉर्न डिसीजेस असतील, ट्रीटमेंट असेल, त्यानंतर कंट्रोल अबाउट डिसीजेस असेल, सर्वायलन्स ॲबिलिटी, मॉनिटरिंग हे मित्रांनो याच्यामध्ये तांत्रिक प्रश्नामध्ये असेल. तर तुम्हाला आता याची PDF फाईल आहे, मी 75 पेजेसची PDF फाईल आहे. गट क मधल्या सर्व पदांचा सिलेबस याच्यामध्ये आहे मित्रांनो, सर्वच्या सर्व पदं. तर याची PDF फाईल टेलिग्राम चॅनलला शेअर केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही आपला चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला ही PDF फाईल भेटून जाईल. आता मित्रांनो याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तुमचे तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. मित्रांनो सध्याच्या आरोग्य विभाग पदभरती, जिल्हा परिषद भरती, PWD, जलसंपदा विभाग या सर्वांसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS पॅटर्ननुसार 79 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो आतापर्यंत TCSने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. 7040
प्लस प्रश्न त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो. जे TCS मार्फत 2023मध्ये वन विभाग असेल, सहकार विभाग असेल, DMAR असेल, TPA असेल, PCMC असेल, यांच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यामधून मित्रांनो तुम्हाला सर्व प्रश्न दिलेले आहेत. कारण की मित्रांनो TCS मार्फत ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये ज्या पण प्रश्नपत्रिका TCS काढते मित्रांनो, मागील परीक्षांमध्ये झालेली जी प्रश्नपत्रिका आहे त्यामधून बऱ्याचशा प्रश्नांची पुढील प्रश्नपत्रिकांमध्ये परीक्षांमध्ये पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसते. त्यासाठी तुम्ही मागील प्रश्नपत्रिकांचा हा पॅटर्न पाहू शकता, कसे प्रश्न येत आहेत ते पाहू शकता या पुस्तकामधून. त्याचबरोबर मित्रांनो त्यांचं चालू घडामोडीसाठी 81 सराव प्रश्नसंच देखील पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो 5 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या चालू घडामोडी त्यांनी दिलेल्या आहेत आत्तापर्यंतच्या. जर नगर परिषद असेल किंवा इतर सर्वच पदभरती असेल, ZP असेल, येणारी आरोग्य भरती असेल, PWD असेल, जलसंपदा विभागाची पदभरती असेल, या सर्वांसाठी तुम्हाला चालू घडामोडी अभ्यासण्यासाठी त्यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर मित्रांनो त्यांचं TCSचा इंग्रजी व मराठी प्रश्नसंचही आहे. इंग्रजी मराठीमध्ये जे पण मित्रांनो TCSने पेपर घेतलेले आहेत इंग्रजी मराठी विषयाचे त्यांची स्पष्टीकरणासहित तुम्हाला टॉपिक वाईज त्यांनी याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांमधून. आणि मित्रांनो TCSचा त्यांचा 57 प्रश्नपत्रिका संच हा पुस्तक देखील आहे, ज्यामध्ये तलाठीच्या सर्व प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत. तर TCS मार्फत ज्या पण परीक्षा होत आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हे सर्व पुस्तकं उपयोगी पडणार आहेत. कुठल्याही बुकस्टोरमधून स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.